तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेचा जालन्यात धडाका। पटेल दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची अचानक तपासणी। 10 क्विंटल म्हशीच्या दुधाचे नमुने तपासणीसाठी सील। भेसळ विरोधी मोहिमेला वेग। जालन्यातील दुखी नगर परिसरातील पटेल दूध डेअरीची तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई होणार। दूध पूर्णपणे शुद्ध व दर्जेदार, नियमित तपासणीत सिद्ध झाल्याचा डेअरी चालकांचा दावा। प्रत्येक वेळी तपासणीत दूध शुद्ध आढळेल। पटेल दूध डेअरीची भूमिका स्पष्ट। आज दिनांक 17 बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे सूत्र तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधातील कारवाईला मोठा वेग आलाय। दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळून येत असल्याने राज्यभरात धडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जालना शहरातील दुखी नगर परिसरातील पटेल दूध डेअरीवर अचानक धडक देऊन तपासणी केली। या तपासणी दरम्यान डेअरीमध्ये सुमारे 10 क्विंटल म्हशीचे दूध आढळून आले। संबंधित दुधाचे नमुने घेऊन ते अधिकृतपणे सील करण्यात आले। ते नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न विश्लेषक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत। प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। ही कारवाई सहाय्यक आयुक्त नि सु कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे आणि नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने केली। यावेळी पटेल दूध डेअरीचे मालक अजीम पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी त्यांच्या डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येतात। प्रत्येक वेळी तपासणीमध्ये त्यांचे दूध पूर्णपणे शुद्ध आणि दर्जेदार आढळून आले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आजही विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुधाचे नमुने संकलित केले असून ते पुढील तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले। तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल असे त्यांनी स्पष्ट केले। तसेच आपल्या डेअरीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ अथवा मिलावट केली जात नसल्याचा दावा त्यांनी ठामपणे केलाय। आपल्या घरच्या म्हशींचे दूध ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात असल्यामुळे प्रत्येक वेळी तपासणी अहवाल सकारात्मक येत असल्याचेही अजीम पटेल यांनी यावेळी सांगितले। औषध के लोग आए थे हमारे पास, सैंपल लेकर गए और अपने पास शुद्ध दूध था और इससे पहले 50 बार सैंपल ले चुके हो और अपना दूध शुद्ध ही है और कुछ मिलावट नहीं करते हम लोग। तकरार है लेकिन सैंपल लेके, अब सैंपल जब आ जाएगा, जब रिपोर्ट आ जाएंगी तो आपको समझ सब आ जाएगा। अन्न औषध के लोग बार बार आते हैं हमेशा, लेकिन हमारी एक ही दुकान नहीं है। ये रोड पे कम से कम 11-12 दुकान है और जालना में 50 दुकान है। बार बार आते हैं, बार बार तकरार देते हैं लोग, लेकिन हमारा दूध शुद्ध निकलता है। हर टाइम सैंपल जाता है, उसका दूध शुद्ध निकलता है। हमारे घर का दूध है, हमारे पास काफी सारे पैसा है, गौलिया है, सब उनके दूध शुद्ध ही है। हमने सैंपल लेकर गए, अभी आगे कार्रवाई देखते क्या सैंपल में क्या आता है। अजीम पटेल।